नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि निहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. निवडणुकीचं तर सूप वाजलं, रिझल्टही लागले. आता मुख्यमंत्री कोण होईल, अमुक होईल याची चर्चा सुरू होईल. त्याचा मार्केटवर आता परिणाम तेवढा होणार नाही जेवढा निवडणुकीच्या रिझल्टचा झाला. आता पुन्हा आपली येरे माझ्या मागल्या काय झालं अमेरिकेत, तर अमेरिकन मार्केट अगदी थोडंसं तेजीत होतं. पण इराणने UAEवर हल्ले केले आहेत. काल ट्रम्पने सांगितलं होतं की प्रोजेक्ट फ्रीडम, आम्ही जहाजांना संरक्षण देतो, त्याच्याऐवजी प्रोजेक्ट डेडलॉक अशी स्थिती तयार झाली. त्यामुळे क्रूड पुन्हा काल जे 107, 106 नंतर शेवटी 109 या लेव्हलपर्यंत गेलं होतं, ते पुन्हा 113, 114 या लेव्हलवर गेलं. काल एक वेळ अशी होती रात्री की क्रूड 119 पर्यंत सुद्धा गेलं होतं. दक्षिण कोरियाच्या जहाजांवर हल्ला करण्यात आला. इराणने हा हल्ला केला आणि UAEच्या फुजैरा पोर्टवर हल्ला करण्यात आला. चीनच्या ज्या लहान लहान रिफायनरीज होत्या त्या रिफायनरीजना अमेरिकेने बंधनं लावली, कारण ते इराणकडून क्रूड घेत आहेत म्हणून. पण चीनने सांगितलं की तुम्ही या बंधनांकडे फारसं लक्ष देऊ नका, तुमचा जो व्यवहार चालू आहे तो तुम्ही चालू ठेवा. क्रूडवर या सगळ्याचा परिणाम होतोच आहे आणि मार्केटवरही त्यामुळे परिणाम होतो आहे, कारण आपली अर्थव्यवस्था बरीचशी क्रूडवर अवलंबून आहे. काल जे रिझल्ट आले ते पाहूया. कॅम्प्सचं प्रॉफिट फ्लॅट राहिलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं, 4 रुपये डिव्हिडंड दिला. आरती इंडस्ट्रीजचा रिझल्ट चांगला आला, प्रत्येक गोष्ट वाढली, शेअर तेजीत राहू शकतो आणि मुळात आरती इंडस्ट्रीजचा शेअर पडलेला आहे. 1 रुपया डिव्हिडंड दिला. टाटा केमिकलचा लॉस वाढला, रेव्हेन्यू कमी झाला, मार्जिन कमी झालं, कारण सोडा ॲशच्या किमती कमी होत आहेत. टाटा केमिकलचं कर्जसुद्धा वाढलं आहे, शेअर मंदीत राहू शकतो, त्याने 11 रुपये डिव्हिडंड दिला आहे. KEIचा रिझल्ट चांगला आला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत, शेअर तेजीत राहील. शोभाचंही प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं आहे, 6 रुपये डिव्हिडंड दिला आहे, तेजीत राहील. टाटा टेक्नॉलॉजी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, त्याने 8 रुपये 35 पैसे एवढा फायनल डिव्हिडंड आणि 3 रुपये 35 पैसे एवढा स्पेशल डिव्हिडंड दिला आहे. टाटा टेक्नॉलॉजी तेजीत. मन्नापुरम फायनान्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं, 3 रुपये डिव्हिडंड. जिंदाल स्टेनलेसचा रिझल्ट चांगला आहे, 3 रुपये डिव्हिडंड, तेजीत राहील. मन्नापुरमही तेजीत. वोखार्टही तेजीत राहील, कारण तोट्यातून फायद्यात आली आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे. 25 रुपये डिव्हिडंड दिला आहे. वोखार्ट 2 मिनिट थांबा. तोट्यातून फायद्यात आली आहे, 25 कोटी तोटा होता, त्याचा 166 कोटी
फायदा झाला, डिव्हिडंड नव्हे. तोट्यातून फायद्यात आली आहे 25 कोटी, तोटा होता तो 166 कोटी फायदा झाला. रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं, वोखाड तेजीत राहील. SSG मार्ट प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. ज्योती लॅब प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढला, 3.5 रुपये डिव्हिडंड. आदित्य बिर्ला कॅपिटल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढला. NACL लॉस कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं. कॅथॉलिक सिरियन बँक प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, NPA कमी झाले, प्रोव्हिजन कमी झाल्या, तेजीत राहू शकते. अंबुजा सिमेंट प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. एक्साईड प्रत्येक गोष्ट वाढली, 2 रुपये डिव्हिडंड, पण काल रिॲक्ट झालेला आहे, मार्केटच्या वेळेत रिझल्ट आला होता. गोदरेज प्रॉपर्टी प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं, 10 रुपये डिव्हिडंड. भेळ BHEL प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं. प्रॉफिट तर 155% वाढलं, 1 रुपये 40 पैसे डिव्हिडंड. ॲथर एनर्जी लॉस कमी झाला, रेव्हेन्यू वाढला. JP पॉवर म्हणजे JP असोसिएट्स पॉवर लॉस कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. IIFL प्रॉफिट कमी झाला, नेट इंटरेस्ट इन्कमही कमी झालं. पेट्रोनेट LNG प्रॉफिट वाढलं, मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू कमी झाला, 3 रुपये डिव्हिडंड. आता काही बातम्या आहेत त्या बघूया. नॉलेज मरीनचा आर्म आहे नॉलेज शिपयार्ड यांनी 15 एकर वॉटर फ्रंट लँड पालघर महाराष्ट्र इथे घेतली आणि आणखी 5 एकर जमीन घेण्याचा ऑप्शन त्यांच्याकडे आहे. मेघमणी ऑर्गॅनिक्स तेजीत राहू शकतो, कारण यांना नानो फर्टिलायझर प्रॉडक्ट विकसित करायला शेतकी डिपार्टमेंटकडून परवानगी मिळाली. DCM श्रीराम यांनी तेलंगणामध्ये 5 एकर लँड पार्सल 71 कोटीला विकलं, त्यामुळे DCM श्रीराम तेजीत राहू शकतो. आणि ऑइल पेंटच्या शेअरच्या बाबतीत मात्र क्रूड वाढलंय म्हणून मंदीत राहतील, पण 3 ते 5% पेंटच्या किमती वाढवल्या जाणार आहेत. त्यामुळे काही बातम्यामुळे तेजी, काही बातम्यामुळे मंदी अशी अवस्था राहील. EMS हाऊस कनेक्शन वर्कसाठी UP जल निगमकडून 144 कोटीसाठी LOA मिळाला आहे. EMS तेजीत राहील. रेनबो कर्नाटकमध्ये 60 बेडचं हॉस्पिटल आणि IVF सेंटर सुरू केलं आहे म्हणून तेजी. ॲफकॉन 373 कोटीची ऑर्डर मिळाली म्हणून तेजी. सिल्कॉम फॉर्म्युलेशन यांनी 57 कोटीला अंधेरी इथे कमर्शियल फ्लोअर खरेदी केला आहे. प्रीमियर एनर्जी हेक्झा एनर्जीमध्ये 69 कोटीला 26% स्टेक घेतला आहे. पूर्वांकारा यांना आधी 84 कोटीची टॅक्स डिमांड केली होती, आता ती 56 कोटी झाली आहे, म्हणजे पूर्वीपेक्षा कमी टॅक्स द्यावा लागेल. डायनॅकॉन सिस्टीम 751 कोटीची ऑर्डर रिझर्व्ह बँकेकडून त्यांना मिळाली आहे म्हणून शेअर तेजीत राहील. प्रभा एनर्जी राईट्सची रेकॉर्ड डेट
8 मे ही ठेवण्यात आली आहे. आज मी तुम्हाला हे मार्केट नाही तरी खराबच आहे, तर काही अभ्यास कसा करता येईल हे सांगते आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न जो असतो तो जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सनी स्टेक वाढवला आहे का, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी स्टेक वाढवला आहे का, पब्लिकचा स्टेक किती झाला आहे का, स्टेक कमी केला आहे, काय झालं आहे हे लक्षात येतं. मार्च 25 ते मार्च 26 या काळामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सनी, मी आत्ता जे शेअर सांगते आहे त्या शेअरमध्ये स्टेक वाढवला. युनायटेड फॉस्फरस, हिताची एनर्जी, वारी एनर्जी, पॉलिकॅब, GE व्हर्नोवा, कल्पतरू, तामिळनाडू पेट्रो, GMR, HPCL आणि मिडवेस्ट गोल्ड या कंपन्यांमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सनी स्टेक वाढवला. आता प्रमोटरनी काय केलं आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. ज्या कंपन्यांमधला स्टेक प्रमोटर विकतोय तो डायरेक्ट पब्लिक घेत आहेत की फॉरेन इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करत आहेत का डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करत आहेत हे पाहायला हवं. त्याच्यामध्ये प्रमोटर्सनी शेअर विकलेत तर ते शेअर तुम्ही जर लिस्ट बघितलीत तर पब्लिककडे गेलेले असतील तर त्या शेअरकडे अधिक लक्ष द्या, कारण त्या शेअरमध्ये व्होलॅटिलिटीसुद्धा खूप राहते. आधार हाऊसिंग, बायोकॉन, लॉईड इंजिनिअरिंग. आधार हाऊसिंगमध्ये 11% स्टेक कमी केला आहे प्रमोटरनी, बायोकॉनमध्ये 10%, लॉईड इंजिनिअरिंगमध्ये 8%, विशाल मेगामार्टमध्ये 14%, तर होम फर्स्टमध्ये 6%, श्रीराम फायनान्समध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सनी गुंतवला आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी सुद्धा स्टेक विकला आहे. स्वान डिफेन्स, भेळ, पुनावाला फिनकॉर्प, GMR पॉवर, नेट वेब, मन्नापुरम, आदित्य इन्फो, लॉईड मेटल, हिंदुस्तान झिंक, IRFC आणि अर्बन. हिंदुस्तान झिंक, लॉईड मेटल, IRFC आणि अर्बन यामध्ये 1% ते 2% आसपास प्रमोटर्सची विक्री आहे. आता तिसरी गोष्ट, ज्यांना एक 10 वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे त्यांनी जहाज बांधणी व्यवसायामध्ये गुंतवणूक केली तर त्यांना चांगले रिटर्न मिळू शकतात, कारण सरकारचं लक्ष स्वावलंबी होण्याकडे अधिक आहे आणि सध्या फॉरेन जहाजांवर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. म्हणून सरकारने 2041-2042 पर्यंत 437 जहाजं सरकार बांधणार आहे. 8 पैकी 6 जहाजं डोमेस्टिक जे लोक असतील, डोमेस्टिक कंपन्या त्या बांधतील. त्याच्यामध्ये गॅस कॅरियर आणि क्रूड कॅरियरचा समावेश अधिक असेल. त्यामुळे जेव्हा जेव्हा मार्केट पडेल तेव्हा जहाज बांधणी व्यवसायातल्या शेअरकडे तुम्ही लक्ष द्या किंवा 1-1, 2-2 असे हळूहळू तुमच्या सोयीनुसार शेअर गोळा करू शकता. वेदांताचं डीमर्जर तर झालं, पण हे जे शेअर आहेत ते 45 दिवस लागतात मिळण्यासाठी
आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात ते लिस्टिंगला येते. आज दोघांचीही खरेदी आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची कॅशमध्ये 2,836 कोटीची खरेदी आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 4,764 कोटीची. कुठले शेअर तेजीत राहतील किंवा मंदीत राहतील? प्रथम आपण तेजीतले बघूया. बातम्यांप्रमाणे किंवा रिझल्टप्रमाणे मी रिझल्ट सांगत असताना तुम्हाला सांगितले आहेत. तरीही पहा, पेट्रोनेट LNG त्यांचं व्हॉल्यूम वाढलं आहे. ॲक्मे सोलर, श्रीराम प्रॉपर्टी, शोभा, आरती इंडस्ट्री, टाटा टेक्नॉलॉजी, KEI, अडाणी पोर्ट, मन्नापुरम, HOEC, ONGC, ऑइल इंडिया, एशियन पेंट, बर्जर पेंट, गोदरेज प्रॉपर्टी, जिंदाल स्टेनलेस, APL अपोलो, क्वेस्ट कॉर्प, BHEL, सन फ्लॅग आयर्न, व्होल्टास, कॅम्प्स, EMS, IIFL, मुथूट फायनान्स, ॲफकॉन इन्फ्रा, वोखाट, भारत फोर्ज, डाबर, सेनको गोल्ड, फोर्टिस हेल्थकेअर, मेघमणी ऑर्गॅनिक्स, आयडिया फोर्ज. तर मंदीमध्ये LTI माइंट्री, पर्सिस्टंट, टाटा केमिकल आणि इंडिगो, कारण क्रूड वाढत आहे म्हणून इंडिगो दिला आहे. पण आज मार्केट पुन्हा एकदा मंदीत जाण्याची शक्यता संभवते, कारण 140 पॉईंटपर्यंत गिफ्ट निफ्टी मंदीत गेल्याचं दिसत होतं. म्हणजे 500 ते 600 पॉईंटच्या आसपास मंदी राहू शकते. तरी पण प्रत्यक्षात काय काय होत आहे हे बघूया आपण. नमस्ते.